प्रकरण 12. सत्याचा शोध. नाही नाही, मी नाही येणार. मला मारून टाकतील ते. निघून जा इथून सुशांत. आप्पाजी माणसं मला जीवन सोडणार नाहीत. तू जा निघून इथून. सुशांतचा त्या दरवाजावर जोरात थापा मारत आवाज दिला. काका, अरे दरवाजा उघड. मी बाळ्या हाय. तुझा बाळ्या. दरवाजा उघड रे काका. स्वतःच्या सख्या चुलत्याला वाचवण्यासाठी जेव्हा सावडेगावचा सुशांत आणि सई थेट मुंबईच्या अंधाऱ्या चाळीत पोहोचले, तेव्हा त्यांच्या स्वागताला आप्पा धुमाळची दहशत आधीच तिथे पोहोचली होती. पण या मुंबईच्या भयान गर्दीत हे दोघे नक्की पोहोचले कसे? आणि त्या लाल परतीच्या प्रवासात या दोघांच्याही नकळत त्यांच्या मनात प्रेमाची कोणती नवी पालवी फुटत होती? चला जाऊया काही क्षण मागे सावडे गावात. सावडे गावात वास्तूच्या दरवाजाला काळं कुलूप लागून आता पूर्ण एक दिवस उलटला होता. गावात आप्पा धुमाळच्या या नव्या कायदेशीर डावाचीच दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. पण इकडे सरपंच विश्वासराव पाटलांच्या वाड्यात मात्र सुशांत आणि सई एक अत्यंत महत्त्वाची खलबत सुरू होती. सई हॉलमध्ये एअरझऱ्या घालत मोबाईलवर कुणाशी तरी अत्यंत गंभीरपणे बोलत होती. सुशांत आणि सरपंच पाटील शांतपणे तिच्याकडे बघत होते. सई फोनवर बोलताना तिच्या चेहऱ्यावरचे भाव वेगाने बदलत होते. शेवटी तिने एक मोठा सुटकेचा निश्वास टाकला आणि फोन कट केला. काय म्हणाले वकील साहेब? सुशांतने एका दमात विचारलं. सईने सुशांतकडे बघून एक आश्वासक हसू दिलं. सुशांत, मी मागाशी पुण्यातल्या माझ्या सर्वात हुशार वकील मित्राशी ॲडव्होकेट देशमुखांशी बोलले. त्यांनी सगळी परिस्थिती ऐकून घेतली. त्यांच्या मते आप्पा धुमाळने जो स्टॅम्प पेपर बनवला आहे तो खोटा आहे हे सिद्ध करणं अजिबात अवघड नाही आहे. कारण सई सुशांतच्या जवळ आली आणि म्हणाली, कारण तो अंगठा फसवणुकीने घेतला गेला आहे. पण कायद्याला पुरावे लागतात सुशांत. जोपर्यंत रघुनाथ काका स्वतः कोर्टात उभे राहून न्यायाधीशांसमोर हे सांगत नाहीत की आप्पाने त्यांना ग्रामपंचायतीचा फॉर्म सांगून अंगठा घेतला, तोपर्यंत आपण ती स्टे ऑर्डर उठवू शकत नाही. रघुनाथ काकांची साक्ष हीच आपली एकमेव ढाल आहे. सुशांतच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा काळजीची छाया पसरली. सई मॅडम, पण माझा काका लय भित्रा माणूस आहे. तो आयुष्यात कधीच पोलीस स्टेशनची पायरी चढला नाही. तो कोर्टात येऊन आप्पाविरुद्ध कसा काय बोलेल? आणि त्यात तो आहे मुंबईत. त्याला कोण आणणार इथं? सईने आपला पदर खोचला आणि सुशांतच्या डोळ्यात थेट बघितलं. त्याला आपण आणणार सुशांत. मी आणि तुम्ही. आज रात्रीची जी कोल्हापूर मुंबई एसटी आहे ना, त्या लालपरीने आपण दोघे मुंबईला जाणार आहोत. रघुनाथ काकांना विश्वासात घेण्याचं काम तुझं आणि त्यांना कायद्याचा आधार देण्याचं काम माझं. सुशांतने आश्चर्याने सईकडे आणि मग सरपंचांकडे पाहिलं. मॅडम, तुम्ही माझ्यासोबत मुंबईला? सरपंच विश्वासराव पाटील आपल्या खुर्चीवरून उठले आणि त्यांनी सुशांतच्या खांद्यावर हात ठेवला. बाळ्या, माझी लेक जर तुझ्या खांद्याला खांदा लावून लढायला तयार आहे तर तू मागं हटू नकोस. जा, त्या आप्पा धुमाळचा तू खोटा बुरखा फाडूनच सावडे गावात परत या आता. बापाच्या या शब्दांनी सईच्या आणि सुशांतच्या अंगात जणू 10 हत्तींचं बळ आलं. मुंबईला जाऊन सत्याचा शोध घेण्याची ती वाट आता निश्चित झाली होती. रात्रीचे 10 वाजले होते. कोल्हापूर बसस्टँडवरून कोल्हापूरवरील ही लालपरी एसटी बस आपल्या प्रवासाला निघाली होती. खिडकीतून येणारा रात्रीचा तो थंडगार वारा आणि बसचा तो लयबद्ध खडखडाट, या वातावरणात एक वेगळीच शांतता होती. बसमध्ये तशी फारशी गर्दी नव्हती. मागच्या एका सीटवर सई खिडकीच्या बाजूला बसली होती आणि सुशांत तिच्या शेजारी बसला होता. सुशांतने आयुष्यात पहिल्यांदाच असं सईच्या एवढ्या जवळ एकाच सीटवर बसून प्रवास केला होता. त्यामुळे तो सुरुवातीला खूप अवघडलेला होता. तो स्वतःला खिडकीच्या विरुद्ध दिशेला जास्तीत जास्त चिकटून बसण्याचा प्रयत्न करत होता, जेणेकरून सईला त्याचा धक्का लागू नये. सईने त्याचा तो अवघडलेपणा पाहिला. ती हळूच हसली. सुशांत, बसमध्ये भरपूर जागा आहे. तुम्ही असे एका बाजूला का लटकल्यासारखे बसलाय? रिलॅक्स बसा जरा. सुशांतने थोडा उघडून आपली मान खाजवली. नाही मॅडम, म्हणजे सवय नाही ना एवढी. आणि त्यात तुम्ही माझ्यासारख्या रांगड्या माणसासोबत अशा लालपरीने प्रवास करताय. तुम्हाला त्रास नगं व्हायला म्हणून. सईने खिडकीतून येणारा वारा चेहऱ्यावर घेतला. तिचे केस वाऱ्यावर उडत होते. सुशांत, जो माणूस स्वतःचं अख्खं आयुष्य मातीत राबून या जगाचं पोट भरतो तो रांगडा नाही.
तर तो खऱ्या अर्थाने सुंदर असतो आणि मला या AC गाड्यांपेक्षा या लाल परीचा प्रवासच जास्त आवडतो, कारण यात माणसांची खरी ओळख होते. काही वेळ दोघांमध्ये शांतता पसरली. सुशांत बाहेरच्या अंधाराकडे बघत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक अजब हुरहुर होती. काय विचार करताय? सईने हळुवार आवाजात विचारलं. सुशांतने एक दीर्घ श्वास घेतला. काकांचा विचार करतोय मॅडम. लहानपणी जेव्हा माझे बाबा शेतात राबायचे तेव्हा रघुनाथ काका मला पाठीवर घेऊन पूर्ण गावभर हिंडायचा. त्याला स्वतःला पोरबाळ नव्हतं, पण त्याने मला स्वतःच्या पोरासारखा जीव लावला. पण गरिबी, या गरिबीनं अख्खं घर फोडलं. मुंबईला जाऊन मिलमध्ये काम करून 2 पैसे मिळतील या आशेवर तो मुंबईला गेला. आज त्याला कोर्टात गुन्हेगारासारखं उभं करताना माझ्याच काळजाला कुठेतरी वेदना होतीये. सुशांतच्या आवाजातली ती अगतिकता सईला स्पष्ट जाणवत होती. तिने अत्यंत हळुवारपणे आपला हात सुशांतच्या हातावर ठेवला. सुशांत, आपण त्यांना कोर्टात गुन्हेगार म्हणून नाही, तर एका खोट्या चक्रव्यूहातून बाहेर काढण्यासाठी उभे करतोय. तुम्ही असं स्वतःला त्रास करून घेऊ नका. रात्र आता अधिकच गडद झाली होती. घाटाचा रस्ता सुरू झाला होता. खिडकीतून येणारा वारा आता खूपच बोचरा आणि थंड झाला होता. सईला थंडी वाजू लागली. तिने आपले हात एकमेकांवर घासले. सुशांतच्या नजरेतून हे सुटलं नाही. त्याने काहीही न बोलता आपल्या बॅगेतून स्वतःची एक जाड लोकरीची घोंगडी काढली आणि ती अत्यंत आदराने सईच्या अंगावर पांघरली. सईने चमकून त्याच्याकडे पाहिलं. सुशांत, तुला थंडी नाही वाजत का? सुशांत हसला. त्याच्या या रापलेल्या चेहऱ्यावरचं ते हसू कोणतेही हिरोपेक्षा भारी होतं. मॅडम, मी उघड्या वावरात कड्याक्याच्या थंडीत रात्री पाणी भरणारा माणूस आहे. ही एसटीची थंडी मला काय करणार आहे? तुम्ही उडून घ्या ती घोंगडी. सईने ती घोंगडी स्वतःभोवती घट्ट गुंडाळली. त्या घोंगडीला मातीचा आणि सुशांतच्या घामाचा एक अत्यंत ओळखीचा आणि आश्वासक सुगंध येत होता. त्या सुगंधात सईला जगातली सर्वात मोठी सुरक्षितता वाटत होती. तिने डोळे मिटले आणि काही वेळातच एसटीच्या त्या लईवर तिचं डोकं न कळत सुशांतच्या खांद्यावर टेकलं गेलं. सुशांत क्षणभर स्तब्ध झाला. त्याचा श्वास जणू थांबलाच होता, पण त्याने सईला अजिबात उठवलं नाही. तो तसाच ताठ बसून राहिला. त्याच्या खांद्यावर टेकलेलं सईचे ते शांत रूप बघून सुशांतच्या मनात प्रेमाची एक अत्यंत पवित्र आणि कधीही न विझणारी ज्योत प्रज्वलित झाली होती. लाल परी मुंबईच्या लालबाग परळ भागात येऊन थांबली. शांत आणि हिरव्यागार सावडे गावातून आलेल्या सुशांतसाठी मुंबईचा तो गगनभेदी गोंगाट, माणसांची ती प्रचंड झुंड आणि आभाळाला भिडणाऱ्या त्या इमारती, हे सगळं खूपच चक्रावून टाकणारं होतं. तो एसटीतून खाली उतरला आणि त्या गर्दीकडे बघतच राहिला. सुशांत, इकडे या. सईने त्याचा हात पकडला. पुण्यात राहिल्यामुळे सईला शहराची चांगलीच सवय झाली होती. तिने सुशांतला त्या गर्दीतून अत्यंत शिताफीने बाहेर काढलं. घाबरू नका, मी आहे सोबत. चला, आपण सगळ्यात आधी काकांच्या पत्त्यावर जाऊया. सईने एका टॅक्सीवाल्याला पत्ता सांगितला. टॅक्सी मुंबईच्या त्या दाटीवाटीच्या जुन्या चाळींच्या गल्ल्यांमधून वाट काढत काढत एका अत्यंत मोडकळीस आलेल्या आणि अंधाऱ्या चाळीसमोर येऊन थांबली. रुक्मिणी निवास असं त्या चाळीचं नाव होतं. सुशांतच्या काळजात आता धडधड वाढली होती. ज्या काकाने त्याला पाठीवर खेळवलं होतं, तो आज या एवढ्या छोट्या आणि अंधाऱ्या खोलीत राहत होता. दोघेही त्या चाळीच्या लाकडी आणि करकरणाऱ्या जिन्यावरून दुसऱ्या मजल्यावर पोचले. खोली नंबर 45. सुशांत दरवाजासमोर येऊन थांबला. त्याचा हात दरवाजा ठोठावण्यासाठी पुढे गेला, पण तो थरथरत होता. सईने त्याला डोळ्यांनीच धीर दिला. सुशांतने दरवाजावर 3 वेळा ठक ठक असा आवाज केला. आत काहीच हालचाल नाही. सुशांतने पुन्हा थोडा जोराने दरवाजा वाजवला. काका, रघुनाथ काका, मी सुशांत. बाळ्या, आलोय सावर्डेवरून. अचानक हातातून काहीतरी पडल्याचा मोठा आवाज आला आणि मग हळूहळू अत्यंत घाबरलेल्या पावलांचा आवाज दरवाजाजवळ आला. दरवाजाची कडी उघडण्याचा क्लिक असा आवाज झाला. दरवाजा फक्त 2 बोटं उघडला गेला. त्या फटीतून एका अत्यंत घाबरलेल्या, डोळे पांढरे पडलेल्या आणि केस विस्कटलेल्या माणसाने बाहेर पाहिलं. तो रघुनाथ काका होता. काकाने सुशांतला पाहिलं, पण त्याच्या डोळ्यात आनंदाऐवजी एक भयंकर दहशत होती. सुशांत काही बोलणार तेवढ्यात काकाने अचानक अत्यंत वेगात तो दरवाजा
पुन्हा जोरात लावून घेण्यासाठी ओढला. नाही नाही, मी नाही येणार, मला मारून टाकतील ते. निघून जा सुशांत इथून तू. आप्पाची माणसं मला जीवन सोडणार नाहीत. तू जा निघून इथून. काकाचा आतून येणारा तो थरथरणारा आणि किंचाळणारा आवाज ऐकून सुशांत आणि सई दोघांच्याही अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला. सुशांतने दरवाजावर जोरात थापा मारायला सुरुवात केली. काका, अरे दरवाजा उघड, मी बाळ्या आहे, तुझा बाळ्या. दरवाजा उघड रे काका. सुशांत त्या मोडकळीस आलेल्या दरवाजाच्या लाकडी जोरात थपथपा मारत होता. पण आतून दरवाजा उघडण्याऐवजी काहीतरी भांडी पडल्याचा आणि रघुनाथ काकाचा वेदनेने विव्हळण्याचा आवाज आला. सोडा मला, मी नाही येणार तुमच्यासोबत. माझ्या बाळाच्या वस्तूसाठी मी दुसरा अंगठी नाही देणार, सोडा. काकाचा तो कातर आणि रडका आवाज ऐकून सुशांतच्या डोळ्यात रक्ताची आग उतरली. आप्पाधुमाळची दहशत फक्त सावर्डे गावातच नाही तर या मुंबईच्या चाळीतही पोचली होती हे सुशांतच्या लक्षात आलं. आप्पाला समजलं होतं की सुशांत शांत बसणार नाही. त्यामुळे तो जुना अंगठा खोटा ठरण्याआधीच काकाकडून नवा अंगठा घेण्यासाठी त्याने आपले गुंड मुंबईला पाठवले होते. मॅडम, थोड्या बाजूला व्हा, सुशांत सईला मागे करत ओरडला. त्याचा आवाज आता एखाद्या भुकेल्या वाघासारखा झाला होता. सई 2 पावलं मागे सरकली. सुशांतने 2 पावलं मागे घेतली आणि स्वतःच्या पूर्ण शरीराची ताकद एकवटून त्या जुन्या लाकडी दरवाजाच्या कुलपाजवळ एक सणसणीत लाथ मारली. ठाड असा कांठळ्या बसणारा आवाज झाला आणि तो जुना लाकडी दरवाजा बिजागरीतून तुटून थेट आतल्या जमिनीवर आदळला आणि धुरळ्याचा एक मोठा लोट हवेत उडाला. सुशांतने आत पाऊल टाकलं आणि समोरचं दृश्य बघून त्याच्या रागाचा पारा थेट मेंदूत पोहोचला. त्या छोट्याशा 10x10च्या अंधारा खोलीत सर्व सामान अस्ताव्यस्त पडलं होतं. आप्पाधुमाळचे 3 धिप्पाड गुंड आत होते. दोघांनी रघुनाथ काकाला कॉलरला धरून भिंतीशी दाबलं होतं. काकाच्या ओठातून रक्त येत होतं आणि तिसरा गुंड एका नव्या कोऱ्या स्टॅम्प पेपरवर काकाचा पुन्हा एकदा अंगठा घेण्यासाठी त्याच्या हाताला जबरदस्तीने निळी शाई लावत होता. दरवाजा तुटल्याचा आवाज ऐकून ते तिघेही दचकले. त्यांनी मागे वळून पाहिलं. दरवाजाच्या चौकटीत सुशांत एखाद्या यमराजासारखा उभा होता. ऐ, कोण आहे रे तू? मध्ये का पडतोयस? आप्पाधुमाळचं काम चालू आहे इथं, मी गुपचूप. एका गुंडाने खिशातून एक मोठा चाकू काढत सुशांतला धमकी दिली. सुशांतचे डोळे आता लाल बुंद झाले होते. त्याच्या हाताच्या नसा रागाने फुगल्या गेल्या होत्या. मी सुशांत, सावर्डे गावचा बबनराव पाटलांचा पोरगा आहे. ज्याच्या बापाचा अंगठा तुम्ही घेताय ना, त्याचा हा सख्या पुतण्या आहे. असं म्हणत सुशांत क्षणाचाही विचार न करता थेट त्या गुंडांच्या अंगावर तुटून पडला. शेतात ट्रॅक्टरचं जड इंजिन एकट्याने उचलणाऱ्या सुशांतच्या मनगटातली ताकद त्या मुंबईच्या गुंडांना काय मोजता येणार? सुशांतने सर्वात आधी त्या शाई लावणाऱ्या गुंडाची कॉलर पकडली आणि त्याला हवेत उचलून थेट समोरच्या लोखंडी कपाटावर आपटला. कपाट जोरात हादरलं. त्या गुंडाचं डोकं कपाटाला लागलं आणि तो जागीच बेशुद्ध होऊन खाली पडला. दुसरा गुंड चाकू घेऊन सुशांतच्या पोटावर वार करायला धावला. खचाक असा आवाज झाला असता, पण सुशांतने अत्यंत चपळाईने बाजूला होत त्या गुंडाचा चाकू धरलेला हात पकडला. सुशांतने तो हात इतक्या निर्दयीपणे पेरळला की त्या गुंडाच्या तोंडातून एक भयंकर किंचाळी बाहेर पडली आणि चाकू जमिनीवर पडला. सुशांतने त्याच्या थोबाडीत एक एवढी सनसनीत आणि जोरदार वजनदार चपराक मारली की त्या गुंडाच्या तोंडातून उडालं आणि तो थेट तुटलेल्या दरवाजाच्या बाहेर जाऊन जिन्यावर पडला. तिसरा गुंड जो काकाला पकडून होता तो हे सगळं बघून भीतीने थर थर कापू लागला. सुशांत अत्यंत संथ पावलांनी चालत त्याच्याजवळ गेला. सुशांतच्या डोळ्यातली ती आग बघून त्या गुंडाची पॅन्ट ओली झाण्याची वेळ आली होती. सुशांतने त्याची कॉलर पकडून त्याला भिंतीला दाबलं. आप्पाधुमाळला जाऊन सांग, ह्यो बाळ्या सुशांत आला होता आणि तो आता वास्तूची चावी नाही तर आप्पाचा इगो कायमचा गाडूनच सावर्डे गावातनं बाहेर पडेल. जर पुन्हा माझ्या काकाच्या आसपास जरी दिसलात तर मुंडकी पिरगळून याच समुद्रात फेकून देईन. चल, चालता होईत ना. सुशांतने त्याला जोरात ढकललं.
तो गुंड आपल्या बेशुद्ध साथीदाराला कसाबसा उचलून आपला जीव मुठीत धरत त्या चाळीच्या जिन्यावरून अक्षरशः पळत सुटला. खोलीत आता पूर्ण शांतता पसरली होती. फक्त काकांचे धापा टाकण्याचे आवाज ऐकू येत होते. रघुनाथ काका भीतीने आणि मारहाणीमुळे जमिनीवर कोसळले. सुशांत धावतच पुढे गेला आणि त्याने काकाला आपल्या कुशीत घेतलं. काका, लागलं का रे तुला? माफ कर रे मला. माझ्यामुळं तुला या वयात हा मार खावा लागला. सुशांतच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. लहानपणी ज्या पाठीवर तो खेळाला होता ती पाठ आज त्याच्यासाठी मार खात होती. काकाने रडत रडत आपले थरथरणारे हात सुशांतच्या चेहऱ्यावरून फिरवले. बाळ्या, तू आलास रे. आप्पाला समजलं होतं की तू मला शोधायला येशील, म्हणून त्याने आज सकाळीच या गुंडांना पाठवलं. ते माझ्याकडून एका नव्या परत स्टॅम्पवरती अंगठा घेत होते, जेणेकरून मी कोर्टात येऊ शकू नये. अरे मी नाही रे विकली ती वास्तू. मी नाही माझ्या बाबांची आठवण विकली. काका लहान मुलासारख्या सुशांतच्या छातीवर डोकं ठेवून ढसाढसा रडत होता. तेवढ्यात सईने चाळीच्या बाहेरून एका तांब्यात पाणी आणलं. ती अत्यंत आदराने खाली बसली आणि तिने तो तांब्या काकांच्या तोंडाला लावला. काका, शांत व्हा, आधी पाणी प्या. काकाने पाणी प्यालं आणि अत्यंत आश्चर्याने सईकडे पाहिलं. या अंधाऱ्या चाळीत अशी गोरीपान आणि सुशिक्षित मुलगी बघून त्यांना नवल वाटलं. काका, ही सई मॅडम आहे, सावडेगावच्या आपल्या सरपंचाची लेक आणि माझी सर्वात चांगली मैत्रीण पण आहे. यांच्यामुळेच मी इथंपर्यंत येऊ शकलो. सुशांतने सईची ओळख करून दिली. सईने काहीही न विचार करता काकांच्या पायाला हात लावला. काका, आता घाबरायची अजिबात गरज नाही आहे. मी आणि सुशांत आहोत तुमच्यासोबत. पण सईचा आवाज आता गंभीर झाला. पण आप्पाची ही दहशत कायमची संपवण्यासाठी तुम्हाला आमच्यासोबत सावडेगावी यावं लागेल. कोर्टात आणि न्यायाधीशांसमोर तुम्हाला सत्य सांगावं लागेल की तो 3 वर्षांपूर्वीचा कागद आप्पाने फसवणुकीने घेतला होता. काकाच्या डोळ्यात पुन्हा एकदा तीच जुनी दहशत चमकली. त्यांनी आपले हात जोडले. सईताई, आप्पा लय खतरनाक माणूस आहे. त्याचं पोलिसात आणि कोर्टात लय मोठं वजन आहे ग. तो मला आणि सुशांतला जित्ता सोडणार नाही ग. तुम्ही जा इथून, मी नाही येऊ शकत. सुशांतने काकाचा हात घट्ट पकडला. काका, जर आपण नाही लढलो तर माझ्या बाबांचा तो वाचनालयाचा आणि शिक्षणाचा विचार त्या वास्तूत कायमचा बंद राहणार. तुम्हाला नेहमी सांगायचंच ना, बबनराव कधीच कोणासमोर झुकला नाही. मग आज आपण का झुकायचं? आणि आप्पाचं वजन असू दे, आपल्याकडे सई मॅडमची बुद्धी आहे आणि कायद्याचा अभ्यास पण आहे. फक्त सोबत चल. भावाच्या आठवणीने आणि सुशांतच्या त्या आधाराने काकाच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. त्यांनी आपले अश्रू पुसले आणि ते थरथरत्या पायांनी उभे राहिले. बाळ्या, तुझ्या बापाच्या वास्तूसाठी आणि या सावर्डेगावच्या पोरांसाठी आता हा म्हातारा यमराजाशी पण भिडायला तयार आहे. चला, आपण कोर्टात जाऊया. त्याच दिवशी दुपारच्या शिवनेरी बसने सई, सुशांत आणि रघुनाथ काका मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघाले. AC बसमध्ये काका आणि सुशांत एका बाजूला बसले होते आणि सई त्यांच्या पलीकडच्या सीटवर बसली होती. काका सतत सईकडे कौतुकाने बघत होते. बाळ्या, काकाने हळूच सुशांतच्या कानात कुजबुजत विचारलं, ही सरपंचाची लेक तुझ्यासाठी एवढी मोठी लढाई का लढते र? एवढी मोठी पोरगी आपल्यासारख्या गरिबाच्या घरासाठी एवढं धाडस दाखवत्या? सुशांतने सईकडे पाहिलं. सई खिडकीबाहेर बघत होती. काका, ती फक्त शिकलेली नाही आहे, तिचं मन लय मोठं आहे. तिने मला नेहमीच एक माणूस म्हणून जगण्याची ताकद दिली. ती सोबत असली की मला जगातली कोणतीच लढाई अवघड वाटत नाही. सुशांतच्या या वाक्यातलं प्रेम काकाच्या अनुभवी डोळ्यांपासून लपून राहिलं नाही. काकाने गालातल्या गालात हसून सुशांतच्या पाठीवर थाप मारली. लगा, बबनरावाची पुण्याई मोठी आहे म्हणून अशी रखमाई तुझ्या आयुष्यात आल्या. तिला कधी दुखू नकोस. सुशांतने लाजून मान खाली घातली. प्रवासाच्या त्या संथ गतीत त्यांच्या मनातली नाती अधिक घट्ट होत होती. संध्याकाळी ते तिघेही थेट पुण्यात पोहोचले. सईने आधीच आपल्या सर्वात हुशार आणि तरुण वकील मित्राची ॲडव्होकेट देशमुखांची वेळ घेतली होती. पुण्यातल्या एका अत्यंत पॉश आणि मोठ्या लॉ ऑफिसमध्ये ते तिघे जाऊन बसले.
ॲडव्होकेट देशमुखांनी सईने दिलेली त्या खोट्या स्टॅम्प पेपरची झेरॉक्स अत्यंत बारकाईने तपासली. त्यानंतर त्यांनी रघुनाथ काकाचा पूर्ण जबाब ऐकून घेतला आणि त्याची नोंद केली. त्यांनी डोळ्यावरचा चष्मा काढला आणि सईकडे ते बघून एक विजयी हसू दिली. सई, युअर जॉब इज डन. झालं तुझं काम, वकील साहेब अत्यंत उत्साहाने म्हणाले. आप्पा धुमाळने इथेच सर्वात मोठी चूक केल्या. त्यांनी रघुनाथ काकांना ग्रामपंचायतीचा फॉर्म सांगून अंगठा घेतला, पण तो अंगठा ज्या स्टॅम्प पेपरवर आहे तो स्टॅम्प पेपर रघुनाथ काकांच्या नावाने विकत घेतलेला नाही आहे. तो दुसऱ्याच कोणाच्या तरी नावाने काढलेला स्टॅम्प आहे. वकिलाने तो कागद टेबलावर ठेवला आणि पेनने एका ठिकाणी गोल केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यावर कोणत्याही सब रजिस्ट्रारची सही नाही. जागा विकत घेताना त्याची रीतसर नोंदणी करावी लागते. हा फक्त एक नोटरी केलेला आणि 100 रुपयांचा बोगस कागद आहे. कायद्याच्या भाषेत याला शून्य किंमत आहे. सुशांतच्या चेहऱ्यावरचा ताण एकदम हलका झाला. जणू त्याचं डोक्यावरचं खूप मोठं ओझं उतरलं होतं. वकील साहेब सुशांतकडे वळून अत्यंत करारी आवाजात म्हणाले, सुशांत, आपण उद्या सकाळीच थेट सावडेगावच्या जिल्हा न्यायालयात टायटल स्यूट मालकी हक्काचा दावा दाखल करतोय आणि त्यासोबतच आप्पा धुमाळवर फसवणुकीचा म्हणजेच IPC सेक्शन 420 फॉर्जरी अँड चिटिंगचा क्रिमिनल गुन्हा दाखल करतोय. रघुनाथ काकांची साक्ष आणि हा बोगस कागद आप्पाला थेट जेलची हवा खायला लावणार. सई आणि सुशांतने एकमेकांकडे बघून एक मोठा सुटकेचा आणि आनंदाचा निश्वास सोडला. त्यांच्या डोळ्यात आता उद्याच्या विजयाची खात्री होती. उद्याची सकाळ सावर्डे गावासाठी एक नवा इतिहास घेऊन येणार होती. ज्या वास्तूच्या दरवाजावर आप्पाने कुलूप लावलं होतं त्याच वास्तूची चावी आता कायद्याच्या रूपाने सुशांतच्या हातात येणार होती. आप्पा धुमाळच्या अघोषित हुकुमशाहीच्या अंताची उलटी गिनती आत्ता खऱ्या अर्थाने सुरू झाली होती. प्रेक्षक हो, तुम्हाला ही कथा आवडली असल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईकसुद्धा करा.